ओके. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण लास्ट लेक्चरमध्ये रिंगिंग ऑफ स्लिप गेजेसचा टॉपिक कव्हर केला होता. त्याच्या मागस लास्ट लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटर हा टॉपिक बघत होतो. आपण वी ऑलरेडी कवर्ड द क्लासिफिकेशन ऑफ कंपॅरेटर अँड द फर्स्ट टाइप ऑफ मेकॅनिकल कंपॅरेटर इज डिस्कस इन लास्ट लेक्चर, दॅट इज डायल इंडिकेटर. आपण डायल इंडिकेटरला डायग्राम वगैरे कन्स्ट्रक्शन त्याचं ऍप्लिकेशन वगैरे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. Okay, so the new topic is sigma comparator. This is also one of your mechanical type of comparator. तर तुम्हाला हा पण एक क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. डायरेक्ट एकतर विचारला जाईल, एक्सप्लेन एनी वन मेकॅनिकल कंपॅरेटर. तर कुठलाही तुम्हाला जो एक आवडेल तो तुम्ही एक्सप्लेन करू शकता. अदरवाइज the question should be asked as a sigma comparator. Explain the construction working of sigma comparator. So let us see what is sigma comparator. Student add होता है. Okay. Okay. So let us see what is sigma comparator. It is a mechanical type of comparator having a magnification. जसं मी पहिलेच तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की जे पण कंपॅरेटर्स आहेत, हे कंपॅरेटर्स काय करत असतात, आपल्याला ट्रू व्हॅल्यू आणि तुमच्या जे पण स्टँडर्ड व्हॅल्यू आणि रेफरन्स व्हॅल्यू, जी पण तुमची त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची व्हॅल्यू असेल आणि जो स्टँडर्ड तुम्ही यूज करत असाल मेजरिंगसाठी, त्याच्यातला जो डिफरन्स असतो तो तुम्हाला तो शो करत असतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर कंपॅरेटर मधला असतो मॅग्निफिकेशन स्केल. जे पण क्लासिफिकेशन आपण बघतोय, इट्स डिपेंड ऑन द टाईप ऑफ मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन साठी यूज करणाऱ्या टाईपवर डिपेंड आहे. ओके. सो इथे बघा, मॅग्निफिकेशन ऑप्टेन म्हणजे जो रिझल्ट आपल्याला मिळतोय त्याचं मॅग्निफिकेशनचं जे स्केल आहे, त्या स्केल्स नुसार याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता मेकॅनिकल मध्ये याच्यात सिग्मा कंपॅरेटर मध्ये जे मॅग्निफिकेशन ऑप्टेन आपल्याला होतं, इट इज नियरली 300 to 5000 times. So your value should be magnified 300 to 5000 times. Okay. Let us see what is the construction. कन्स्ट्रक्शन कसं असतं. कन्स्ट्रक्शन बघण्याच्या अगोदर एक मी तुम्हाला डायग्राम जी ती शो करतो. ओके. डायग्राम आपण पहिले बघून घेऊ. हे बघा, ही एक डायग्राम दिलेली तुम्हाला. क्रॉस स्ट्रीप हिंज यूज इन सिग्मा कंपॅरेटर. जी क्रॉस स्ट्रीप हिंज यूज होत असते सिग्मा कंपॅरेटर मध्ये, तिचं कन्स्ट्रक्शन दिलं आहे. याच्यात एक फिक्स मेंबर आहे, एक मुव्हिंग मेंबर आहे आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या पर्टिक्युलर ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये ह्या ऍडमिट ऑल. ओके. तर ह्या दोन, एक मुव्हिंग मेंबर आणि फिक्स मेंबरच्या मध्ये एक ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. अबाउट दॅट ऍक्सिस ऑफ रोटेशन दिस स्ट्रिप्स आर मुव्हिंग. ओके. त्या स्ट्रिप्स रोटेट होत असतात. आणि तुमची जी डायग्राम आहे सिग्मा कंपॅरेटरची, ती ही डायग्राम आहे. इथं स्केल आपण छोटं करूया थोडं, तुम्हाला दिसायला मे बी व्ह्यू. नको. याच्यात बघा, तुम्हाला इथे क्लिअर दिसेल ही डायग्राम. ही वरची जी आहे ती क्रॉस स्ट्रीप हिंज जी सिग्मा कंपॅरेटर मध्ये यूज होत असते, तिचं कन्स्ट्रक्शन असं आहे. आणि तुमचं सिग्मा कंपॅरेटरची डायग्राम ही ओव्हरऑल अशी आहे. ठीक आहे. याच्यात हा जो व्हर्टिकल तुम्हाला दिसतोय, हा व्हर्टिकल एक पूर्ण प्लंजर असतो. ठीक आहे. वरच्या स्लाइडला तुम्हाला स्लाइड डायफ्राम दिलेला आहे आणि खाली जॉब असतो. जो पण जॉबचं तुम्ही मेजरमेंट करतायत, तर पर्टिक्युलर जॉब हा प्लंजरच्या कनेक्शन मध्ये येत असतो. जसं आपण डायल इंडिकेटर मध्ये बघितलं होतं की डायल इंडिकेटरचा पण जो प्लंजरचा पोर्शन होता, दॅट प्लंजर पोर्शन शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ युअर जॉब. ओके. त्याच्या वर गेलं तर इथे स्लिट डायफ्राम दिसतात. इथे स्लिट डायफ्राम दिलेला आहे आणि इथे स्क्रू ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ही एक स्क्रू ऍडजस्टमेंट आहे, ही एक स्क्रू ऍडजस्टमेंट आहे. तर याच्याने तुम्ही त्याला व्हर्टिकली त्याला ऍडजस्ट करू शकताय. ठीक आहे. एक नाईफ एज दिलेला आहे. हा व्हर्टिकल जो तुम्हाला दिसतोय हा नाईफ एज आहे. आणि ह्या नाईफ एजच्या कॉन्टॅक्ट मध्ये इथे एक फिक्स मेंबर आहे, इथे एक मुव्हिंग मेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये ही क्रॉस स्ट्रीप हिंज दिलेली. म्हणजे हे जे कन्स्ट्रक्शन आहे फिक्स मेंबर आणि मुव्हिंग मेंबरचं आतमध्ये क्रॉस स्ट्रीप हिंजचं हे कनेक्शन आहे. ठीक आहे. तर हा जो पोर्शन इथे तुम्हाला डिटेलमध्ये व्ह्यू होतोय, हाच पोर्शन इथे फिक्स केलेला आहे. ठीक आहे. ही जी स्ट्रीप आहे, या स्ट्रीपला आपण जनरली या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड मूव्ह करत असतो.
with the help of these two members. One is fixed member and one is moving member. So here it is a fixed member and this one is your moving member. त्याच्या आतमध्ये ही क्रॉस हिंज इन्सर्ट केलेली. त्याच्यानंतर याला आर्म्स अटॅच केलेले आहेत. या मुव्हिंग मेंबरला काही आर्म अटॅच केलेला आहे. बघा हा टाइप ऑफ मेकॅनिकल कंपॅरेटर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारचा एक इलेक्ट्रिकल पार्ट किंवा न्यूमॅटिक पार्ट किंवा हायड्रॉलिक पार्ट असा काहीच दिसणार नाही. याच्यात तुम्हाला जेवढे पण कॉम्पोनंट दिसतील दॅट ऑल कॉम्पोनंट्स आर प्युअरली मेकॅनिकल. ओके. त्याच्यामुळे मेकॅनिकल कंपॅरेटर्स मध्ये आपण बघत असतो की इफिशियन्सी जी असते ती थोडी कमी मिळते, कारण एक टाइम नुसार ते पार्ट वन आउट होऊन जातात, गंजून जातात. ओके. त्याच्यामुळे इथे आपल्याला सेन्सिटिव्हिटी किंवा जो परफॉर्मन्स असतो तो थोडा लोअर मिळतो. बट तरी पण आपण मेकॅनिकल कंपॅरेटर खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये यूज करत असतो. त्याचं सगळ्यात बेसिक रिझन आहे इकॉनॉमी. खूप स्वस्त आणि खूप इझिली अवेलेबल होऊन जातात. त्याच्यामुळे कमी ॲक्युरेसी जिथे रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी आपण मेकॅनिकल कंपॅरेटर्सचा यूज करतो. फंक्शन एकच आहे. मेकॅनिकल कंपॅरेटर म्हणजे तो मेकॅनिकली त्या ऑब्जेक्टला, त्या व्हॅल्यूजला मॅग्निफाय करणार आहे. फक्त कन्स्ट्रक्शन वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे त्याला नावं वेगवेगळे आहेत. डायल इंडिकेटरमध्ये आपण एक सर्क्युलर डायल बघितलं होतं. या केसमध्ये आपण एक स्ट्रीप आहे. त्या स्ट्रीपला मूव्ह केलं जात आहे 2 मेंबरच्या आतमध्ये. ते फंक्शनिंग आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर या मूव्हिंग मेंबरला खाली आर्म्स अटॅच केलेले आहेत. जनरली जसं तुमच्या गाडीमध्ये बघा जे मेकॅनिकल ब्रेक्स असतात. इथे मी थोडंसं काही एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. मेकॅनिकल ब्रेक्स आणि हायड्रॉलिक ब्रेक्समध्ये काय डिफरन्स आहे? किंवा मेकॅनिकल ब्रेक्स आणि न्यूमॅटिक ब्रेक्समध्ये काय डिफरन्स आहे? तर मेकॅनिकल ब्रेक्स जर तुम्ही बघितले पूर्वीच्या कार्समध्ये किंवा ट्रक्समध्ये यूज व्हायचे, त्यांच्यात काय असायचं, एक लिव्हर असायचा. तो लिव्हर प्रेस केल्यानंतर पूर्ण मेकॅनिकल लिंकने तो तुमच्या टायर्सपर्यंत कनेक्ट केलेला असायचा. आणि तो प्रेस केल्यानंतर तुमचं इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक किंवा एक्सटर्नल एक्सपांडिंग ब्रेक्सच्या हेल्पने ती ॲक्शन परफॉर्म व्हायची. त्यानंतर आपण हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक कडे जेव्हा आलो, तेव्हा हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक्स हे काय करायचे, हायड्रॉलिकमध्ये ऑइल आणि न्यूमॅटिकमध्ये एअर याच्या प्रेशरचा युटिलाइज केला जात असतो. जसं आपण ब्रेक प्रेस करतो तर तुमचा प्रेशर युटिलाइज केला जातो टू स्टॉप द व्हेकल. ओके. सिमिलरली ह्या मेकॅनिकल याच्यामध्ये आपण आर्म्स, ह्या ज्या अटॅच केलेल्या आर्म्स आहेत, या आर्म्सचा यूज करणार आहोत आपली रिडिंग ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी. तर हा फिक्स मेंबर आहे, ही स्ट्रीप आहे, हा मुव्हिंग मेंबर आहे. या मुव्हिंग मेंबरला ह्या आर्म्स अटॅच केलाय. या आर्म्स अटॅचला पुढे ह्या अशा शेपमध्ये फोक आर्म्स यूज केलेले आहेत. आता ह्या फोक आर्म्स ज्या असतात ह्या जनरली थोड्या लाइटर वेटच्या असतात, जेणेकरून त्या एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतात. जसं जसं तुमचं रिडिंग व्हॅरी होईल तसं तसं त्या एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतील, म्हणून त्यांना असा शेप दिला गेला आहे. ठीक आहे. ह्या फोक आर्म्स आहेत. फोक आर्म्स म्हणजे तुम्ही 11वी-12वीला ट्युनिंग फोकचं प्रॅक्टिकल केलं असेल. बघा गिटारच्या ज्या स्ट्रिंग्स असतात, त्या स्ट्रिंग कशा व्हायब्रेट होतात. जसं त्या व्हायब्रेशन जसं होत असतं ना, त्याला आपण ट्युनिंग करून व्हायब्रेशन करत असतो. तसं ह्या ज्या 2 फोक आर्म्स आहेत, ह्या पण काय होतील, यांना जर मी थोडंसं कधी असं खाली खेचून जर कधी सोडलं, तर ह्या पण काय होतील, अशा इथे व्हायब्रेट होतील. तर ही पण कशी होईल, व्हायब्रेट होईल. ह्या तशा व्हायब्रेट होणार नाही. तर ह्या व्हायब्रेटिंग आर्म्स आहेत, यांना आपण काय म्हणतो, फोक आर्म्स म्हणतो असतो. ठीक आहे. आणि इथे फ्लेक्झिबल ड्रायव्हिंग बँडच्या हेल्पने, ड्रायव्हिंग ड्रम रेडियसने याला आपण इथे पॉइंटरला कनेक्ट केलेला आहे. तुमचा एक स्पिंडल आहे, त्या स्पिंडलला एक पॉइंटर कनेक्ट केला आहे. म्हणजे ह्या आर्म्स जशा कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांड होतील तसं तसं तुमचा हा जो पॉइंटर आहे हा सर्क्युलर स्केलवर व्हेरिएशन तुम्हाला शो करेल. ठीक आहे. तर हे सगळं कन्स्ट्रक्शन कसं आहे, जेव्हा जॉब या पर्टिक्युलर प्लंजरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, तर इथून तो त्याची मुवमेंट याला ट्रान्सफर करेल आणि ती ट्रान्सफर झालेली मुवमेंट या मुव्हिंग मेंबरला ट्रान्सफर होईल. इथून ती या तुमच्या फोक आर्म्सला जाईल आणि मग तुमचा पॉइंटर जो आहे तो पॉइंटर पर्टिक्युलर स्केलवर रोटेट होईल. आपण पूर्ण प्रोसिजर डिटेलमध्ये बघूया. पहिले तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करून दिली, आपण कन्स्ट्रक्शन बघू. Okay, so let us see the construction. Read mode. ही तुमची डायग्राम होती. थोडं
झूम आउट करून घेऊ थोडस, इथेच आपल्याला थोडं व्यवस्थित तुम्हाला डायग्राम दिसेल. ओके, हा हे बघा, डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो ती अशा प्रकारे ते तुमचा जॉब आहे, हा व्हर्टिकल प्लंजर आहे. त्याच्यानंतर ही नाईफ एजला फिक्स मेंबर, मुव्हिंग मेंबर आणि तुमच्या फोक आर्म्स कनेक्ट केलेला आहे. आणि फोक आर्म्सला तुमचा पर्टिक्युलर पॉइंटर कनेक्ट केलेला आहे, जो सर्क्युलर स्केलवर मूव्ह होतोय. ठीक आहे, आता आपण एक एकाचं कन्स्ट्रक्शन वर्किंग थोडं डिटेलमध्ये बघूया. थोडं झूम करून देतो म्हणजे तुम्हाला बेटर दिसेल. Okay, so it is a mechanical type of comparator having magnification range of 300 to 5000. Construction bagu. The plunger is mounted on a pair of steel slit diaphragm to give a frictionless linear motion. हा जो प्लंजर आहे, हा प्लंजर फ्रिक्शनलेस मुवमेंट देण्यासाठी आपण स्लिट डायफ्रामला कनेक्ट केला एका एंडला आणि एका एंड तुमचं जॉबला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, हे इथे स्लिट डायफ्रामच्या वॉशर्स यूज केलेले आहे. हे स्क्रू ऍडजस्टमेंट आहे या पर्टिक्युलर नाईफ एजला वर खाली ऍडजस्ट करण्यासाठी. ओके, तर जे पण डायग्राम मध्ये तेच फक्त पॉईंट वाईज एक्सप्लेन करत जायचं. द प्लंजर इज माउंटेड ऑन द पेअर ऑफ स्टील स्लिट डायफ्राम टू गिव्ह द फ्रिक्शनलेस लिनियर मोशन. त्याची जी पर्टिक्युलर मोशन आहे ती लिनियर मोशन असेल आणि ती लिनियर मोशन आपण नंतर विथ द हेल्प ऑफ युअर फोक आर्म्स, दॅट लिनियर मोशन इज कन्वर्टेड इंटू युअर रोटेटिंग मोशन. ही लिनियर मोशन आपण कन्वर्ट करतोय रोटेटिंग मोशन ऑफ युअर पॉइंटर ऑन युअर स्केल. ठीक आहे, त्या लिनियर मोशनला आपण पॉइंटरच्या रोटेटिंग मोशन मध्ये कन्वर्ट करतोय. Both the moving and fixed member are connected to each other by mutually perpendicular flexible strips arranged alternatively at right angles to each other. ह्या डायग्राम मध्ये बघा, मध्ये ह्या दोन मूव्हिंग मेंबर आणि फिक्स मेंबरच्या आतमध्ये एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आपण ह्या बसवलेल्या, एक आडवी आहे आणि ह्या दोन ज्या आहेत या व्हर्टिकल स्ट्रिप्स आपण फिक्स केलेल्या आहेत. ओके, एक्झॅक्टली 90 डिग्री. दिस फॉर्म्स अ क्रॉस स्ट्रिप हिंज. त्याच्याने एक क्रॉस स्ट्रिप हिंज फॉर्म केला आहे, विच कॅन बी यूज ॲज अ पिव्होट. त्याला आपण पिव्होट म्हणून यूज करू शकतो. पिव्होट म्हणजे काय असतो, पिव्होट पॉईंट काय असतो, तुम्ही सीसॉ खेळले असाल लहानपणी, तो सीसॉचा जो ज्या पॉईंटला त्याला कनेक्ट केलेला असतो त्या पॉईंटला आपण पिव्होट म्हणतो. किंवा तुमचा तराजू काटा जो असतो, तराजू काट्याच्या एका बाजूला एक वजन ठेवलं, दुसऱ्या बाजूला आपण काहीतरी मटेरियल जे पण आपण मेजर करायचं ते ठेवलं, तर जो पर्टिक्युलर व्हर्टिकल जो ऑब्जेक्ट असतो त्याला आपण पिव्होट म्हणतो. जेणेकरून जिकडे वेट जास्त असेल तिकडे तो मूव्ह होईल, जिकडे वेट कमी असेल तो वर जाईल आणि ज्याचा वेट कमी असेल तो खाली जाईल. जो सीसॉचा सिंपल मेकॅनिझम असतो ना, त्या जॉईंटला आपण पिव्होट जॉईंट म्हणत असतो. सो दिस फॉर्म्स अ क्रॉस स्ट्रिप हिंज विच कॅन बी यूज ॲज अ पिव्होट. त्याला पिव्होट म्हणून आपण यूज करतो. अ नाईफ एज इज स्क्रू into the plunger and it bears upon a moving member of cross strip hinge. Therefore, when the plunger moves up or down, the knife edge exert a force on moving member of cross strip hinge assembly. आता ही जी तुमची क्रॉस स्ट्रिप हिंज इथे जी नाईफ एज वापरली गेलेली आहे, ही नाईफ एज जी आहे ती ह्या पर्टिक्युलर मुव्हिंग मेंबरला इथे कनेक्ट केलेली आहे. बघा, इथे स्क्रू प्रोव्हाइड केलेत आणि इथे तिला मूव्ह केलेली. जसं जसं आता तुम्ही जॉब चा कॉन्टॅक्ट येईल प्लंजरवर, तर हा प्लंजर जसा लिनियरली वर मूव्ह होईल किंवा खाली मूव्ह होईल, तसं तसं हा नाईफ एज काय करेल, या मुव्हिंग मेंबरला मूव्ह करेल. ठीक आहे, हा नाईफ एज याला याला मूव्ह करेल, याला रोटेट करेल. हा रोटेट झाला की हा फिक्स मेंबर इकडच्या बाजूला रोटेट होईल आणि ह्या वाय हे जे अटॅच तुमचे जे आर्म्स आहेत, ह्या आर्म्सवर जी पण मुवमेंट होईल ती पर्टिक्युलर सर्क्युलर स्केलवर तुम्हाला मूव्ह होताना दिसेल. ठीक आहे, तर आपण ह्या लिनियर मोशनला विथ द हेल्प ऑफ युअर पिव्होट नाईफ, your knife edge and your moving members and fixed members, we converted into your rotating motion. Okay, so the above process leads to deflection of the arm. म्हणजे त्या मोशन मुळे काय होईल, ह्या ज्या आर्म्स आहेत ह्या डिफ्लेक्ट होतील. डिफ्लेक्शन ह्या आर्म्सचं होईल. ओके, डिफ्लेक्शन इन द आर्म which is connected or carried by your moving member. During construction of sigma comparator, this is divided into two fork arms. Therefore, these arms are also called Y-shaped arms. त्या arms ज्या fork arms आपल्या आहेत त्या Y-shaped arms आहेत. Y-shape का ठेवलेल्या आहेत, कारण त्याचं रिझनच असं आहे की त्यांच्या डिफ्लेक्शनने आपल्याला इथे रोटेटिंग मोशन मिळते आणि या दोघी युनिफॉर्मली डिस्टन्स व्हॅरी करून त्यांना Y-shape मध्ये आपण माउंट केलेलं आहे. Okay, so these arms are also called as Y-shaped arms. A thin phosphor bronze ribbon is fastened to the end of fork arm
and wrap around the small drum of radius r mounted on the spindle carrying the pointer. जो पॉइंटर कॅरी करतोय तो पॉइंटर कॅरी करणाऱ्या ठिकाणी आपण एक थिन प्रॉस्पर ब्रॉन्झ रिबन इथे एक थिन फॉस्पर ब्रॉन्झ रिबन आपण प्रोव्हाइड केलेली आहे या पर्टिक्युलर पॉइंटरच्या आणि या वाय शेप तुमच्या पर्टिक्युलर फोक आर्म्सच्या जॉईनिंग पॉइंटला. ठीक आहे, ते काय यूज केली त्याचं फंक्शन बघू. ड्यू टू फोर्स एक्झर्टेड नाईफ एज on the moving member, the arm get deflected, hence rotate the driving drum. हा जो ड्रायव्हिंग ड्रम आहे हा रोटेट होताना स्मूथली रोटेट व्हावा त्याच्यासाठी त्या पर्टिक्युलर फॉस्फर ब्रॉन्झ मटेरियलला आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि सेन्सिटिव्हिटी ऑफ पॉइंटर जी आहे ती स्टेबल राहण्यासाठी, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, तो फ्लिकर नको व्हायला, तो एक स्टेबल रिडिंग तुम्हाला द्यायला हवा, त्याच्यासाठी सपोर्ट म्हणून आपण ते फॉस्फर ब्रॉन्झ याच्यात ऍड केलेलं आहे या ड्रमच्या इथे. ठीक आहे. देन the spindle of pointer is connected at the center of driving drum. Okay, therefore rotation of driving drum makes the pointer to move on a calibrated circular scale to show the reading. म्हणजेच काय, हा सर्क्युलर ड्रम जसा सर्क्युलरली रोटेट होईल, आपण काय करतोय ह्या लिनियर मोशनला नाईफ एजला ट्रान्सफर करून तिथून मुव्हिंग मेनला ट्रान्सफर करतोय, तिथून फोक आर्म्सला डिफ्लेक्ट करतोय. फोक आर्म्स डिफ्लेक्ट झाल्यामुळे हा जो पर्टिक्युलर स्पिंडल ड्रम आहे इथे ड्रायव्हिंग ड्रम जो दिलेला आहे ज्याची रेडियस आर आहे, तो ड्रायव्हिंग ड्रम काय होईल, रोटेट होईल. हा रोटेट झाल्यामुळे याच्या आतमध्ये ज्या पॅकिंगसाठी आपण दिलेलं आहे फॉस्फर ब्रॉन्झ रबर, तो या तुमच्या पर्टिक्युलर पॉइंटरला स्केलवर मुव्हिंग करेल किंवा रोटेट करेल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर. तुम्हाला ह्या कुठल्याही या सब्जेक्टमध्ये कुठलीही तुम्ही डायग्राम जर प्रॉपरली केली, मी कालच्या लेक्चरला पण तुम्हाला म्हटलं, जर तुम्ही डायग्राम व्यवस्थित केल्या तर तुम्हाला कुठल्याही या सब्जेक्टमध्ये कुठल्याही पॉईंटला रट्टा मारायची गरज नाहीये. तुम्ही प्रॉपरली फक्त डायग्राम काढा आणि एक एक कन्स्ट्रक्शन, कुठला पार्ट कशाला कनेक्टेड आहे, त्याचं फंक्शन काय आहे हे फक्त अंडरस्टँड करा. पेपरमध्ये तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये खालीवर लिहिलं तरी चालेल, पण प्रत्येकाचं फंक्शन आणि प्रत्येकाचे अटॅचमेंट जर तुम्ही एकदा एक्सप्लेन केलं की त्याच्यानंतर तुम्ही वर्किंग एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे पॉईंट वाईज असं लक्षात ठेवायची पण गरज नाही. डायग्राम व्यवस्थित प्रिपेअर केली तर तुमचा एक क्वेश्चन तिथेच प्रिपेअर होऊन जातो. तर हे टोटल दिस इज ऑल अबाउट युअर सिग्मा कम्पॅरेटर, की सिग्मा कम्पॅरेटर कसा वर्क करतो. मी एकदम सिम्पली डायग्राम मध्ये बघून सांगतो तुम्हाला की जॉब जो पण आहे किंवा वर्किंग सबस्टन्स जो पण आहे ज्याचं मेजरमेंट करायचं आहे त्याला प्लंजरला अटॅच केलं जातं. प्लंजर एक स्लिट डायफ्रामवर अटॅच केलेला आहे. ठीक आहे, स्लिट डायफ्रामवर वॉशरवर अटॅच केला आहे. त्याच्यात एक नाईफ एज प्रोव्हाइड केलेली आहे, 2 स्क्रू ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड केला आहे त्याला व्हर्टिकली मुवमेंट करण्यासाठी. देन त्याला कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही या गोष्टी एक्सप्लेन करू शकता. देन नाईफ एज इज कनेक्टेड टू युअर मुव्हिंग अँड फिक्स मेंबर क्रॉस स्ट्रिप हिंज. Then this part is connected to your arm, and with the help of arm it is connected to the fork arms. These forks arm are connected in particular driving drum, and one phosphor bronze material is provided inside the driving drum. Okay, and your pointer is connected to your particular driving drum which moves on your particular सर्क्युलर स्केल. तर असं कन्स्ट्रक्शन सांगायचं आणि त्याच्यानंतर एक एक फंक्शन एक्सप्लेन करायचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर कन्स्ट्रक्शन टाईप. आता वर्किंग एक्सप्लेन केलं आहे. तर जसं बघा होईल काय आता वर्किंग मध्ये, एनी व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ मेजरिंग प्लंजर, जसं याची पर्टिक्युलर व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होईल, या पर्टिक्युलर प्लंजरची जशी पण व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होईल, any vertical displacement of measuring plunger either upward or downward, and hence that of knife edge make the moving of member of cross strip. तर हा मूव झाल्यामुळे हा जो नाईफ एज आहे या पर्टिक्युलर, आता याला नाईफ एज का दिलेला आहे याचं रिझन समजून घेऊ आपण. इथे नाईफ एज का दिलाय बघा. आता हा ह्या पोझिशनला जेव्हा आहे तेव्हा हा 0 पोझिशनला आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची मुवमेंट नाहीये. जेव्हा तो एक्झॅक्टली ह्या नाईफ एज वर असेल ना त्यावेळेस तो 0 पोझिशनला आहे. जशी याची मुवमेंट होईल तसा याचा सरफेस एरिया इथे नाईफ एज साठी कमी केला गेला आहे, पण हा सरफेस एरिया जास्त आहे. तर हा ह्या पॉईंटच्या कॉन्टॅक्ट मुळे आल्यामुळे याचं मुवमेंट होईल. ठीक आहे, एक जर तो खाली वर झाला, खाली जरी झाला मूव किंवा वर जरी मूव झाला तर त्याचा सरफेस एरिया, त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय होऊन जाईल, व्हॅरी होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. त्याचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट चेंज झाला म्हणजे याच्या मुवमेंट होतील आणि याची मुवमेंट तो याला ट्रान्सफर करतोय. त्याच्यासाठी आपण इथे नाईफ एज प्रोव्हाइड केलेली. ओके सर, आता आपल्याला याची केअर करणं गरजेचं आहे ह्या पॉईंटची. सिग्मा कम्पॅरेटर मध्ये नाईफ एज जर तुमचा वन आउट झाला तर तुमची रिडिंग मे बी काय होऊ शकतात, व्हॅरी होऊ शकतात.
म्हणून मेकॅनिकल कंपॅरेटर्स मध्ये जेवढे पण कंपॅरेटर्स किंवा कुठलेही मेकॅनिकल डिव्हाइस असतात आपल्याला कंटिन्युअसली मेंटेनन्स रिक्वायरमेंट का असते, कारण मेकॅनिकल डिव्हाइसेस मध्ये कुठलेही मेटल्स किंवा मटेरियल जे यूज केले असतात त्यांच्या काही लिमिटेशन्स आहेत, ते वर्न आउट होऊन जातात एका वेळानंतर, गंजून जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना रिप्लेस करणं, त्यांना ऑइलिंग प्रोव्हाइड करणं, मेंटेनन्स करणं हे गरजेचं असतं, जेणेकरून आपल्याला प्रॉपर फंक्शनिंग मिळेल, एक प्रॉपर रीडिंग्स मिळतील. ओके. So hence the knife edge makes the moving of member of cross strip hinge to act like a pivot. तो pivot सारखा act करेल. This cause a rotation of the fork arm. त्याच्यामुळे तुमचं fork arms रोटेशन होईल. And metallic band attached to the arms make the driving drum. जे मी तुम्हाला प्रोसेस सांगितली तीच प्रोसेस इथे, की तो जो मेटॅलिक बँड त्याच्या आतमध्ये प्लेस केला आहे तो त्या ड्रमला रोटेट करेल आणि पॉइंटर जो आहे तो पॉइंटर पण तुमचा रोटेट होईल. डिफ्लेक्शन ऑफ दिस पॉइंटर इज मेजर द डेव्हिएशन. आणि तो जे डिफ्लेक्शन असेल त्या पर्टिक्युलर पॉइंटरचं जी मुवमेंट असेल ती तुम्हाला एक्झॅक्टली व्हॅल्यू देईल त्या पर्टिक्युलर याच्यावर. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. आता इथे काही पॉईंट मॅग्निफिकेशन बद्दल एक्सप्लेन केलेले आहेत, की मॅग्निफिकेशन त्याचं कसं लार्जर होत असतं. तुमच्या ड्रमच्या रेडियसचा आणि लेंथचा फोको लेंथचा काय त्याच्यावर व्हेरिएशन होत असतं ते दिलेलं आहे, ते आपण बघूया की मॅग्निफिकेशन कसं वाढतं. इफ द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ आर्म इज एल, ज्या वाय आर्म्स आपण यूज करतोय त्यांची जर लेंथ एल असेल, अँड द डिस्टन्स फ्रॉम द हिंज पिवोट टू नाईफ एज इज एक्स, देन द फर्स्ट स्टेज ऑफ मॅग्निफिकेशन इज एल बाय एक्स. ठीक आहे, तो काय म्हणतोय, जर या पर्टिक्युलर यांची लेंथ किती दिली ती एल घेतली आणि जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स फ्रॉम द हिंज ऑफ पिवोट नाईफ, यांचं हिंज पिवोट नाईफ पासून हे जे डिस्टन्स आहे ह्या पर्टिक्युलर नाईफ एजचं ह्या हिंज पर्यंतचं जे डिस्टन्स आहे एक्स असेल, तर ह्या दोघांचे जे मॅग्निफिकेशन असेल त्या मॅग्निफिकेशनचा रेशो आहे एल अपॉन एक्स. सो मॅग्निफिकेशन रेशो इज युअर एल बाय एक्स. A phosphor bronze band or strip is attached to the extremes of Y arm, also called as end of fork arms. This band is passed around a drum of radius r attached to the pointer spindle. If the pointer is of length r, then the second stage of magnification is r by r, and the total magnification m is equal to l by x into r by r. म्हणजे काय, ह्या जॉबचं आपल्याला जे पण रिडिंगचं मॅग्निफिकेशन इथे टोटल जे मॅग्निफिकेशन मिळतंय ते 2 स्टेजमध्ये मिळतंय. तर पहिली स्टेज काय आहे, ह्या फोक लेंथची जी लेंथ आहे एल डिवायडेड बाय हे क्रॉस हिंजचं जे डिस्टन्स आहे एक्स, एल अपॉन एक्स. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेज ऑफ मॅग्निफिकेशन. अँड सेकंड स्टेज ऑफ मॅग्निफिकेशन काय आहे, ह्या रेडियस, ह्या ड्रमची रेडियस आर, या ड्रमची, हा पर्टिक्युलर जो ड्रम दिलेला आहे याची स्मॉल रेडियस दिली आर, आणि हा जो पॉइंटरची लेंथ आहे, जेवढा पॉइंटरची लेंथ असेल तिला म्हटलंय कॅपिटल आर. सो हा कॅपिटल आर डिवायडेड बाय आर हे तुमचं सेकंड मॅग्निफिकेशन झालं. कारण बघा, याची लिनियर मुवमेंट आपण याला ट्रान्सफर केली आणि याची मुवमेंट आपण याला ट्रान्सफर केल्यामुळे हे होत आहे. म्हणून फर्स्ट मॅग्निफिकेशन जे पण होईल ते ह्या स्टेजला होईल आणि सेकंड मॅग्निफिकेशन ह्या स्टेजला होईल. म्हणजे याची जी पण स्मॉलर मुवमेंट असेल ती स्मॉलर मुवमेंट पहिल्या स्टेजला इथे मॅग्निफाय झाली, सेकंड पॉइंटला इथे मॅग्निफाय झाली. सो टोटल मॅग्निफिकेशन इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ युअर फर्स्ट मॅग्निफिकेशन अँड युअर सेकंड मॅग्निफिकेशन. सो दॅट्स वाय इथे म्हटलंय की टोटल मॅग्निफिकेशन एम इज इक्वल टू एल बाय एक्स मल्टिप्लाय बाय आर. ओके. Then magnification can be changed by tightening one screw and slackening the other screw, attaching to the knife edge to plunger, thereby adjusting the distance x. म्हणजे आता हे जर मॅग्निफिकेशन आहे, आपल्याला जर याचं चेंजेस करायचे असतील तर आपण हे एक्स डिस्टन्स कमी जास्त करून सुद्धा करू शकतो. हे कसं करता येईल, नाईफ एजचे जे स्क्रूइंग ऍडजस्टमेंट दिलेलं आहे, स्क्रू टू ऍडजस्ट द डिस्टन्स एक्स, हे पर्टिक्युलर डिस्टन्स आपण नाईफ एजचं या हिंज पासूनचं डिस्टन्स आपण या स्क्रूने ऍडजस्ट करू शकतो. त्याच्याने आपण मॅग्निफिकेशन स्केल व्हॅरी करू शकतोय. ठीक आहे. अनदर वे, हे पहिल्या स्टेजसाठी, आणि सेकंड अनदर वे टू प्रोड्यूस द डिफरंट मॅग्निफिकेशन इज युझिंग द ड्रायव्हिंग आर्म ऑफ डिफरंट रेडियाय आर अँड सुटेबल स्ट्रीप. आणि दुसरं रेडी कसं करू शकतो, हा जो ड्रम आपण इथे यूज केला आहे ड्रायव्हिंग ड्रम ऑफ रेडियस आर, तर याचा डायमीटर, याची रेडियस आपण चेंज करून, म्हणजे इथे छोटा रेडियसचा यूज करून किंवा मोठे रेडियसचा यूज करून आपण याचं मॅग्निफिकेशन स्केल व्हॅरी करू शकतो. ठीक आहे. तर एक स्टेज ही आहे जिथे मॅग्निफिकेशन होतं, दुसरी स्टेज ही आहे जिथे दुसरं मॅग्निफिकेशन होतं. दोघांमध्ये आपण याचा डिस्टन्स व्हॅरी करू शकतो आणि याचा रेडियस व्हॅरी करून तुमचं पर्टिक्युलर मॅग्निफिकेशन चेंज करू शकतो. ओके.
त्याचा ऍडव्हान्टेज बघूया. लिस्ट काउंट अप टू 0.25 मायक्रॉन्स इज अवेलेबल. त्याचा जो लिस्ट काउंट आहे तो 0.25 एवढा आहे, खूप कमी आहे, त्याच्यामुळे ॲक्युरेट रीडिंग तुम्हाला मिळत आहे. इट हॅज गॉट अ बोल्ड स्केल विथ लॉंगर इंडिकेशन पॉइंटर. बोल्ड स्केल विथ लॉंगर इंडिकेशन तुम्हाला मिळते अँड इझिली रिडेबल आहे. इझिली रिडेबल आहे म्हणजे आता तुम्हाला काय आहे, हे सगळी प्रोसेस तर आतमध्ये होणार आहे, ही प्रोसेस तुम्हाला समजून घेणे आहे. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल रीडिंग कराल तेव्हा तुम्हाला याच्या मागच्या प्रोसेसची गरज नाही. इथे जॉब ठेवला की तुम्हाला डायरेक्ट पॉइंटरवर रीडिंग मिळत आहे. सो इट इज इझिली रिडेबल आहे. ओके, सो त्याचे ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज बघू. ड्यू टू मोर मुव्हिंग पार्ट्स कन्सिडरेबल विअर अँड टिअर टेक्स प्लेस. जसं मी तुम्हाला अगोदरच बोललो की मेकॅनिकल कॉम्पोनंट्स मध्ये विअर अँड टिअर जास्त होण्याचे चान्सेस असतात, कारण की मल्टिपल मेकॅनिकल पार्ट्स आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये. ओके, अँड सेकंड वन इज युअर लेस सेन्सिटिव्ह ड्यू टू फ्रिक्शन बिंग प्रेझेंट इन द मुव्हिंग पार्ट्स. आणि त्याची सेन्सिटिव्हिटी ही कमीच असेल कम्पॅरेटिव्हली युअर इलेक्ट्रिकल कम्पॅरेटर, इलेक्ट्रॉनिक कम्पॅरेटर जे आपण पुढे शिकणार आहोत त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये यांची तुमची लिमिटेशन असू शकतात. म्हणून ह्या दोन डिसएडव्हान्टेजेसला आपण मेकॅनिकल कम्पॅरेटर साठी स्टडी करतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर सिग्मा कम्पॅरेटर. तुमचं हे लेक्चर पण रेकॉर्डेड झाल्यानंतर मी तुम्हाला परत ग्रुपवर टाकून देईल. ज्यांना लेक्चर अटेंड नाही करता आलं त्यांनी पण बघाल, किंवा ज्याला काही डिफिकल्टी असेल परत एकदा तुम्ही डायग्राम, मी तुम्हाला पहिले पण सांगितलोय आणि आता पण म्हणतोय, ह्या डायग्रामची फक्त प्रॅक्टिस करा. सब्जेक्ट खूप लेंदी आहे, म्हणजे सब्जेक्ट आहे खूप सोपा, अंडरस्टँडेबल पण आहे, पण जेव्हा एक्झाम तुमच्याकडे येईल, एक्झामच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला याचा सिलेबस एवढा वास्ट आहे की याचा स्टडी करायला कमीत कमी तुम्हाला 10 दिवस तरी हवेत. ठीक आहे, एक 10 दिवस तरी तुम्हाला याचं संपूर्ण सिलेबस कव्हर करायला हवे. खूप लेंदी सिलेबस आहे, खूप पॉईंट्स आहे. आताशी आपलं पहिलं युनिट, आता जवळपास आपले 10 एक लेक्चर होऊन गेले तरी पहिल्याच युनिटचा पार्ट चालू आहे. सो डायग्रामची प्रॅक्टिस कराल आतापासूनच, एक 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 डायग्राम ड्रॉ करून ठेवाल नोटबुक मध्ये. बाकी काही लिहू नका, पण डायग्राम ड्रॉ करून ठेवाल. किंवा मी तुम्हाला असाइनमेंट देईल, त्या असाइनमेंट तरी व्यवस्थित स्वतः लिहा, कॉपी पेस्ट करू नका. स्वतः तुम्ही जर कधी असाइनमेंट लिहिताना जर कधी तुम्ही व्यवस्थित लिहिले ना, तर तुमचा तिथे एक अभ्यास होऊन जातो. ठीक आहे, तर ह्या सेमिस्टरच्या एक्झाम कशा होतील काय होतील त्याचा अजून काही फिक्स नाही, पण शक्यतोवर ऑफलाईनच होतील, कारण की एक्झाम जवळपास फेब्रुवारी मार्चच्या आसपास व्हायला हव्यात असं एक्सपेक्टेड आहे. तुमचं सेशन अजून तसं बघायला गेलं तर नोव्हेंबर पासून, ऑक्टोबर पासून स्टार्ट होणार आहे असं म्हणतायत. डिसेंबरच्या फर्स्ट किंवा लास्ट वीक मध्ये त्यांनी शेड्यूल केला एक्झाम. तोपर्यंत जर कोरोनाची कंडिशन्स जर झाली व्यवस्थित तर तुमच्या मे बी ऑफलाईनच एक्झाम होईल, ऑनलाईन होणार नाही. त्याच्यामुळे स्टडी आतापासूनच चालू ठेवा. तर मागच्या सेमिस्टरला गॅप पडल्यामुळे तुमचं बरंचसं लिंक तुटली असेल अभ्यासाची, तर थोडं 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 जेवढं होईल तेवढं करत राहा. असाइनमेंट तरी प्रॉपरली लिहा, म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला लोड नाही येणार. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर सिग्मा कम्पॅरेटर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघू मेकॅनिकल कम्पॅरेटरचे, आणि मग न्यूमॅटिक कम्पॅरेटर काय आहे ते बघूया. ठीक आहे, न्यूमॅटिक कम्पॅरेटर आणि ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस पुढच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करू. ओके, 10 पार्टिसिपेंट आहेत. आपण अटेंडन्स तुमची स्क्रीन